Audio Jungle. फितूर आणि विश्वासघातकी आमदारांना बदल देऊन पहिल्यांदा निवडून आलं होतं ते आमदार तुम्हाला आता दारात उभं करणार नाही. हे 4 जूनच्या निकालात तुम्हाला लक्षात येईल. म्हणून या गद्दारांना फितुरांना महाराष्ट्राची जनता धडा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हा भ्रष्टाचाराचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात जे काही राजकीय नाट्य झालं, जे काही राजकीय सत्तांतर झालं, त्याला स्वतः नरेंद्र मोदींचा आशीर्वाद होता. त्यांच्या मान्यतेशिवाय काहीच घडलं नसतं. त्यामुळे जे नरेंद्र मोदींना खाऊंगा न खाणे तुका म्हणतात, त्यांनीच हा निवडणूक रोख्याचा घोटाळा केला, त्यांनीच निवडून आलेलं सरकार पाडण्याचा विक्रम केलेला आहे. म्हणून त्यांना भ्रष्टाचार मी काढून टाकीन म्हणण्याचा काय अधिकार नाही आहे. उलट त्यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आर्थिक भ्रष्टाचार, नैतिक भ्रष्टाचार उभा केला आहे. आणि शेवटचा मुद्दा या निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या देशातल्या लोकशाहीचं रक्षण करणं. या लोकशाहीतली जी संविधान आहे, जी राज्यघटना आहे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला दिलेली आहे, ती राज्यघटना बदलायचा जो प्रयत्न चाललेला आहे, 370 द्या, 400 पार द्या, आम्हाला घटना बदलायची आहे. या देशातली जनता तुम्हाला कधीही ही राज्यघटना बदलू देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची देशाला दिलेली देणगी आहे, देशातल्या पीडित, शोषित, वंचित घटकांना दिलेली देणगी आहे. ती देणगी कधीही आम्ही तुम्हाला ती संपू देणार नाही, राज्यघटना बदलू देणार नाही. म्हणून ही लढाई या देशातलं संविधान वाचवण्याची लढाई आहे. या 5 मुद्द्यावर मग महागाई त्रस्त झालेली कुटुंब असतील, शेतकरी असतील, बेरोजगार युवक असतील, आज देशामध्ये जे काही भ्रष्टाचार माजलेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असलेली जनता असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. या लढाईमध्ये हे सगळे घटक भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या आघाडीला आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. आज त्याचबरोबर आमच्या महाविकास आघाडीने, इंडिया आघाडीने एक आपल्याला आमचं सरकार आल्यावर आम्ही काय करणार आहे त्याबद्दल एक अत्यंत विस्तृत असा जाहीरनामा सादर केलेला आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये 5 घटकांना आम्ही काही आश्वासन दिले ज्याला आम्ही गॅरंटी म्हणतो. आणि त्या 5 घटकांना म्हणजे युवक, महिला, शेतकरी, कामगार आणि वंचित शोषित घटक ज्याला समानतेची जर लढाई लढतो त्याला समानता आणण्याकरता आम्ही काय करणार आहे त्या 5 घटकांना दिलेली आमची आश्वासन आहे. त्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणजे आश्वासने दिली ती पूर्ण करणारी आश्वासने, नरेंद्र मोदींसारखी पोकळ बोगस आश्वासनं नाहीत. त्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये आम्ही निवडणूक लढलो विधानसभेची आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जी काही आश्वासनं दिली होती, ज्या काही गॅरंटी दिल्या होत्या त्या सर्वच्या सर्व गॅरंटी काँग्रेस पक्षाच्या सरकारने कर्नाटकमध्ये अस्तित्वात आणलेल्या आहेत. त्या आता चालू आहेत, मान्य झालेल्या आहेत. त्या जनतेला आम्ही त्या सर्व गॅरंटीज पूर्ण करून दिलेल्या आहेत. तसंच तेलंगणामध्ये देखील आमच्या आश्वासनांनी पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे देशाच्या निवडणुकीमध्ये आम्ही दिलेली आश्वासनांनी निश्चितच पूर्ण करणार आहोत. आज भारतीय जनता पक्षाने आपल्याला 400 पारचा नारा दिला, 370चा नारा दिला. पण 370 म्हटल्याबद्दल आणि काही खासदारांनी आम्हाला 370 खासदार द्या, आम्हाला 2/3 बहुमत द्या, आम्हाला देशातली राज्यघटना बदलायची आहे हे म्हटल्याबरोबर आज जनतेला त्याचा धोका सगळ्यात लक्षात आल्यामुळं आता मात्र भाजपचे लोक आता 400 पार पण म्हणत नाही तर 370 पण म्हणत नाही. तर त्यांना लक्षात आलेलं आहे की हा संविधान बदलाचा मुद्दा आता जनतेच्या मनामध्ये घर करून राहिलेला आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीच्या पराभवाला सामोरं झालं. दुसरा एक मुद्दा आहे की नरेंद्र मोदींची भाषणं आपण जर पाहिली तो जो पक्ष एका बाजूला 400 पार म्हणतो, 370 पार म्हणतो, त्या सरकारचं पुन्हा तिसऱ्यांदा मोदींचं सरकार येणार आहे असं म्हटलं जातं आणि त्यानंतर ते काय काय बोलतात. पण जर तुमचं सरकार येणार असेल तर तुमच्या भाषणातून काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर टीका का? काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये नाही आहे ते मुद्दे घेऊन आज
नरेंद्र मोदी बोलताना दिसत आहेत. त्यामध्ये महिलांचं मंगळसूत्र हिरावून घेऊन तुमच्या दागिन्याचं ऑडिट करून ते आतंकवाद्यांना देऊ, तुमच्या घरातली एक खोली आम्ही काढून घेऊ, सरकारच्या कॉन्ट्रॅक्ट देताना मुस्लिम आरक्षण किंवा असे म्हणजे अगदी भावचळल्यासारखे मुद्दे आता बोलायला लागलेले आहेत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या जाहीरनाम्याबद्दल काही बोलायचं नाही आहे आणि ते काँग्रेसमध्ये नसलेले मुद्दे घेऊन ते बोलत आहेत. त्याचा अर्थ त्यांना आता विश्वास पडलेला आहे की त्यांच्या काही सरकार येत नाही, त्यांचा आत्मविश्वास टळलेला आहे. म्हणूनच ते आता एकच त्यांच्याकडे मुद्दा राहिलेला आहे, तो म्हणजे देशामध्ये धर्मांध शक्तींना प्रोत्साहन देऊन आज धार्मिक ध्रुवीकरण करून आज समाजामध्ये त्या फुटीरतावादाचं विष करायचा प्रयत्न चाललेला आहे. आणि जर यश मिळालं तर कदाचित अशाच प्रकारे धार्मिक ध्रुवीकरण करूनच एखाद्या वर्षी जर आपल्याला यश मिळालं तर ते मिळेल असा भारतीय जनता पक्षाचा अंदाज आहे. विकासाच्या मुद्द्यावर लोक आपल्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत हे त्यांना आता कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून एका बाजूला निवडणुकीमध्ये प्रचंड पैशाचा पाऊस पडून लोकांची मतं विकली याचा प्रकार ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत तिथं आपल्याला पाहायला मिळाला. ध्रुवीकरण करून काही मतं मिळतात का हा प्रयत्न चाललेला आहे. नरेंद्र मोदी स्वतःची भाषा इतकी खाली गेलेली आहे की लोक त्याचं भयंकर प्रचंड त्याचा त्यांना राग आणि संताप आलेला आहे. आणि एकंदरीतच या निवडणुकीमध्ये आज महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आपले अत्यंत ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी खैरे यांना पुन्हा आमच्या महाविकास आघाडीतर्फे इंडिया आघाडीतर्फे शिवसेनेतर्फे त्यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिलेली आहे. चंद्रकांतजी मी एका वेळेला संसदेमध्ये आम्ही काम केलं, आम्ही जुने सहकारी आहोत. त्यांचं संसदेतलं काम पाहिलेलं आहे. अत्यंत चिकाटीनं जनतेची कामं करणारा हा नेता आहे. तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध असणारा नेता आहे. आज